नमस्कार, सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज बनवत आहोत झटपट बनणारी मिरचीची भजी। त्यासाठी आपण घेतलेले आहे 4 मिरच्या, डाळीचे पीठ, तीळ, ओवा, धने पावडर। तर चला सुरू करूया। सर्वप्रथम आपण मिरच्या चिरून घेणार आहे। तर मिरच्यांना फक्त एक उभा कट द्यायचा आहे। एकदम अलगद कट द्या, खालनं कट झाली नाही पाहिजे मिरची। तुम्हाला हवे असेल तर त्यातल्या बिया काढा, नाही काढल्या तरी हरकत नाही। तर अशा पद्धतीने मी 4ही मिरच्या चिरून घेतल्या आहेत। त्यासाठी आपण घेतलेले एक लहान वाटी डाळीचे पीठ, 2 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून तीळ, 1 टीस्पून ओवा, चवीपुरते मीठ आणि हळद घाला। हळद नाही घातली तरी हरकत नाही। हळद घातली तर सोडा घालू नका, कारण सोडा आणि हळद एकत्र घातली तर भजी त्या लगेच लालसर होतात तेलामध्ये। त्यामुळे मी हळद घातली, मी सोडा घालणार नाही आहे। ही टीप लक्षात ठेवा, हळद घातली तर सोडा घालू नका, नाहीतर मग भजी किंवा मिरचीच्या भजी, कुठल्याही भजी त्या तेलात पटकन लाल होतात। तर अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्या आणि साधारण पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवा म्हणजे मिरच्यांना व्यवस्थित ते पीठ लागतं। आतमध्ये आपण कट दिलेला आहे त्यामध्येही व्यवस्थित डाळीचं पीठ भरून घ्या। हे अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ लावून आपण ह्या भजी आता तळून घेणार आहे। या चवीला अतिशय सुंदर लागतात आणि अतिशय कुरकुरीत होतात। तर पहा, तेल गरम झालेलं आहे। सर्वप्रथम मी 2च भजी सोडणार आहे। सुरुवातीला गॅस मीडियम आचेवर ठेवा आणि भजी तळत आले की मग गॅस बारीक करून त्यांना तळा, म्हणजे त्या छान कुरकुरीत होतात आणि ताटाला लावायला ह्या भजी खूप सुंदर लागतात। पावसाळ्यात तर खूपच छान वाटतात। झटपट बनणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। धन्यवाद।